हे बघा सहज निघतं. म्हणून मी सुरुवातीला सांगितलेलं, कोकणात घरोघरी उन्हाळी वाळवणात केली जाणारी फणस पोळीची रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. फणस पोळी करण्यासाठी मी इथे बरका फणस घेतलेला आहे. फणस कापण्या अगोदर आहे ना, सुरीला व्यवस्थित असं खोबरं तेल लावून घ्यायचं, कारण त्यातून आहे ना सफेद चीक जो येतो ना, त्यामुळे ना ते चीक सुरीला चिटकून राहतो. म्हणून खोबरं तेल अवश्य लावायचं. हाताला पण खोबऱ्याचं तेल लावायचं, जेणेकरून तो चीक आपल्या हाताला चिटकत नाही. हे बघा मी आता हा 2 भाग करून घेतलेला आहे. आता हा या मधल्या गाभाऱ्यावर मस्तपैकी खोबरं तेल लावून घ्यायचं, म्हणजे चीक गळायचा थांबतो. अशा प्रकारे आपण एखाद्या पेपराने किंवा टिश्यू पेपरने पुसून काढायचा, म्हणजे चीक जिथल्या तिथेच थांबला जातो. आता आपण ह्यातले गरे काढणार आहोत. हा चीक व्यवस्थित पुसून घ्यायचा आणि हाताला व्यवस्थित असं खोबरं तेल लावायचं, कारण हा चीक आहे ना कितीही साबण लावला तरीसुद्धा निघत नाही. खोबरं तेलानेच हा चीक निघला जातो. म्हणून अवश्य खोबऱ्याचं तेल लावायचं. इथे मम्मी अशा प्रकारे सर्व गरे काढून घेणार आहे. हे बघू शकता तुम्ही, किती मस्त. अशा आपण ह्या फणसाच्या बिया काढून घेऊया. हे बघा सर्व त्यातल्या बिया आहेत ना, ह्या अशा काढून घ्यायच्या. या बिया ठेवायच्या, टाकून नाही द्यायच्या, नंतर कामी येतात. कुठल्याही भाजीमध्ये टाकायला किंवा मीठ टाकून उकडून घ्यायच्या, खायला खूप छान लागतात. हे बघा असे ना मी बिया काढून घेतलेल्या आहे. हवं तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे वाटून घेऊ शकता. पण आम्ही लोक आहे ना अशी पुरण चाळायची चाळण आहे ना, त्यावर टाकून हे असं किसून घेतो, जेणेकरून आपलं फणसाच्या पोळ्या अगदी स्मूथ व्हाव्या यासाठी ह्याच्यावर असं किसून घ्यायचं. फणस पोळी करण्यासाठी आपण हे मिश्रण मस्तपैकी बारीक करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये 1 वाटी साखर टाकायची. मस्तपैकी गॅस चालू करून गॅसवरती ठेवून द्यायचं असं, आणि मंद गॅसवर 5 मिनिटं ह्याला आपण शिजवून घेणार आहोत. शिजवून यासाठी घेणार आहोत कारण यामध्ये जो पांढरा चीक असतो ना, तो घशाला खवखवू शकतो. त्यासाठी आपल्याला 5 मिनिटं हे मिश्रण व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. हे शिजतंय तोपर्यंत आपण ताटांना तूप लावून घेऊया. तूप लावताना अजिबात चिंगूसपणा करू नका, कारण ही आपल्याला वर्षभरासाठी साठवून ठेवायची असते. तेल लावलं तर तेलाचा वास येतो, म्हणून तूप अवश्य लावा. जेवढ्या ताटांना करायचं आहे ती तयारी अगोदरच करून ठेवायची, म्हणजे नंतर आपल्याला जास्त त्रास होत नाही. अगदी बरोबर. साखर टाकल्यामुळं हे सर्व मिश्रण मस्तपैकी एकजीव होऊन शिजून येतं. आता आपलं मिश्रण साधारणपणे होत आलेलं आहे. आता आपण ह्यांना काढून मस्तपैकी थंड करून घेऊया. जास्त थंड नाही करायचं, साधारण म्हणजे ताटावर टाकण्यासारखं थंड करून घ्यायचं. तुम्हाला हवं असलं ना तर तुम्ही ह्याच्यात वेलची पावडर टाकली तरीसुद्धा चालू शकते, पण फणसाचा स्वतःचाच एक स्वाद असतो. मी काही वेलची टाकत नाही. असं आपलं मिश्रण असं हलवून घ्यायचं, म्हणजे 2 मिनटं थोडंसं थंड होतं. आणि आता ह्यातनं तूप लावलेल्या ताटात हे मिश्रण टाकून घ्यायचं. कसं सरकतंय म्हणून तूप जास्त लावायचं आणि असं व्यवस्थित त्याला पसरवून घ्यायचं. हे बघा व्यवस्थित असं हे पसरलं जातं. आणि नंतर आहे ना अशा स्पॅच्युलाच्या मदतीने आहे ना ह्याला व्यवस्थित करून घे.
जास्त पातळ पण नाही करायचं, जास्त जाडं पण नाही ठेवायचं, कारण ते सुकल्यानंतर व्यवस्थित निघलं पाहिजे ना, म्हणून असं प्लेन करून घ्यायचं. हे बघा, असे सर्व मम्मी करून घेते. आता हे मस्त 3-4 दिवस उन्हात आपण सुकवून घेऊया. असे आपण ह्यांना 3 दिवस मस्त उन्हात सुकवून घेतलेलं आहे. आता सुरी घ्यायची आणि फक्त ह्याचे आहे ना असे कोपरे सोडवून घ्यायचे. हे बघा, असे कोपरे सोडवले ना, हे बघा, सहज निघतं. म्हणून मी सुरुवातीला सांगितलेलं की तूप भरपूर प्रमाणात लावायचं, जेणेकरून आपल्याला काढायला त्रास होत नाही. हे बघा, काय छान झालेली आहे. मी तुम्हाला आणखीन एक करून दाखवते. सहज निघतात. अशा प्रकारे आपण सर्व काढून घेऊया. अशा प्रकारे आपले फणस पोळी काढून झालेली आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.